वेलकम बैक गाइज टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग खरं तर खूप स्पेशल असणार आहे असं मी सगळ्याच व्लॉग मध्ये बोलते. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. पण आजचा व्लॉग ही माझ्यासाठी एक कोर मेमरी राहणार आहे, कारण की मी फर्स्ट टाइम नाईट मध्ये विथ माय गर्ल फ्रेंड्स बाहेर ट्रॅव्हल करते. आणि म्हणजे महाराष्ट्राच्या त्या साईडला मी कधी नाही गेले. खूप एक्साइटेड आहे. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. तर आम्ही आहोत 8 जणी आणि आम्ही चाललोय शेगावला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुमच्यासाठी जवळ असेल पण आमच्यासाठी हे कम्प्लीट वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. सो आत्ता वाजले आहेत 7 आणि आम्ही निघणार आहे. आमची 9ची ट्रेन आहे. चला बघूया किती मजा येणार आहे. नाइस. बरोबर गाडी चालू झाल्यावर करायचं का? गाडी चालू झाल्यावर हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. सो गाई जागा भेटलेली आहे आणि आम्ही बसलेलो आहे. आता आपण बघूया. सगळ्यांचे स्नॅप वगैरे चालू आहेत. खूपच सुंदर. गले में खिचखिच. विक्स की गोली लो, खिचखिच दूर करो. तुमचं काय मत आहे? आपण खूप मज्जा करणार आहे सगळेजण सोबत. डर नाही लागत? नाही, थोडा भी नाही. इश्क है तो माझा इश्कच नाहीये माझ्यासोबत. खूपच छान वाटतंय. अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. एक्चुअली हमें एक बॉय मिला था जो बहुत हैंडसम था, पर हमें उससे दादा बोलना पड़ा. तो साला ये दुख का खत्म नहीं होता. चलो भोला भाला था चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हो तेरी मुंह खोल. गणपती बाप्पा मोरया. कशी मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे. मत करो, बहुत बहुत मनुष्य लग रहे हो. बहुत मनुष्य लग रहे हो. मत करो, रहने दो. बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा. थारा मूड खराब कर दिया. प्यारी समझ गई. They told me to do that. They forced me. Mummy shakal. I didn't mean that. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vibhuti. Happy birthday to you. Happy birthday to you.
बच्चा पापा पापा 2 मिनिट पहिले चोरी हो गया था. आम्ही चोरी केला होता तुझा फोन. प्रँक तो प्रँक मारो. पहला दिन है शादी के बाद पहला दिन है. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ ਹੈ मिलेंगे यहाँ पे. तो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे आणि वाजल्यात आता 3:30. तर गाईज खूप जास्त थंडी आहे. आम्हाला इथे नाशिकची थंडी सहन नाही होत आणि इकडे तर त्याच्याहून जास्त थंडी आहे. तरी आम्ही पूर्ण तयारीत आलोय. आता बघू. आता आम्ही एक रिक्षा बघितली, 8 जण एकाच रिक्षात चाललोय. गाईज तिकडे बस पण आलेली आहे जी मी व्लॉग मध्ये बघितली होती आणि पण आम्ही रिक्षामध्ये चाललोय. हे आहे हा तुम्ही बघू शकता आणि त्यांची बस सर्व्हिसेस पण आहे. खरंच एवढं व्यवस्था पण एवढीच. सो गाईज आम्ही आलो आहे. सॅटरडे चालू झालाय. सो इथे खूप वेटिंग आहे आणि आम्हाला रूम भेटलेला नाहीये. आता आम्ही बघतोय हॉल मध्ये जर जागा असेल तर, आणि जर तिकडे पण नाही भेटला तर मग आम्हाला हॉटेल बुक करावं लागेल आमच्यासाठी. हॉटेल हे त्यांची बस सेवा अवेलेबल आहे त्याच्यानेच आम्ही ट्रॅव्हल करतो. आता स्टेशनला पण होती तरी पण आम्ही रिक्षाने आलो. आणि आता बघू काय होतं तुम्हाला समजेल. आणि आम्हाला असं वाटतंय की आज सॅटर्डे आहे म्हणजे विकेंडच तर गर्दी असते म्हणजे असेलच, कारण की एवढ्या रात्री एवढी गर्दी दिसते आम्हाला स्टेशन पासून खूप गर्दी. तर मग असेल. तर गाईज खरंच ही प्लेस बघून तर भारी, एकदम वर्थ आहे येणं. त्याला असं वाटत होतं यार एवढं लांब चाललोय काय असेल काय नाही, पण तुम्ही आलात नाही ते जे असं वाटलं होतं जाऊन झोपू हे करू ते करू नाही. फुल एक्साइटमेंट आहे माझ्या अंगात तर, पण गर्दी थोडीशी जास्त मला वाटते. पण खरंच खूप स्वच्छ सुंदर असं भारी आहे. जे काय भारी आहे म्हणजे तुमच्या बस पण आहेत ज्या फ्री मध्ये स्टेशन पासून तुम्हाला, आता आम्ही निवासस्थानाला आलोय तिकडून परत मंदिरात, म्हणजे फ्री सर्व्हिस. आणि इकडचे रेट्स वगैरे जे आहेत खाय प्यायचे ते पण एकदम कमी आहेत. आणि आता आम्ही बघतोय आम्हाला इथे भेटताय का हॉल तरी, नाही तर मग आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तर मी आणि माझ्या मित्रमैत्रिणी
हाँ ये ग्रीन जैकेट वाला आपने देखा ही होगा. तर गाईज 50 रुपीज ईच सगळ्यांना भेटलेले आहे. इथे बघ आणि हे असे खूप सारे क्रमांक आहेत त्याच्यामध्ये जायचंय. आय थिंक आमचं 3 आहे. बघू आम्हाला भेटलेलं आहे. काही रात्रीची ती प्लेस एवढी ऑसम दिसते तर सकाळी काय दिसेल. गाईज सनराईज मी माझ्या आयुष्यात खूप कमी सनराईज बघितले कारण की मी थोडं लवकर उठत नाही. सो गाईज प्रॉब्लेम असा झालाय म्हणजे प्रॉब्लेम आहे एक्सपिरियन्स आमचा असा आहे की आम्हाला सकाळी रूम्स नाही भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही हॉलमध्ये ऍडजस्ट केलं बट वॉशरूम्स आणि ते सगळ्यामध्ये आम्हाला खूप टाइम लागला कारण की सगळं कॉमन होतं. सगळं मी मला क्लिप म्हणजे मला असं वाटलं की मी एकच क्लिप काढले आणि आता आम्हाला साडी घालायला चान्सच नव्हता म्हणून आम्ही सगळ्यांनी ड्रेस घातले. सगळे खूप डिसअपॉइंटमेंट मध्ये आहेत कारण की जसं सगळं प्लॅन केलं होतं आम्ही की हे करणार ते करणार साडी घालणार मंदिरात जाणार तसं झालंच नाहीये. सगळ्यांनी ड्रेस घातले आणि आता बघू आम्हाला साडी घालायला वेळ भेटते का वेळेच्या जागी जागा भेटते का कारण की रूम्स अजून खाली नाहीत वेटिंग वर आहेत. आणि तुम्ही हा व्ह्यू बघताय माझ्या मागे एक नंबर ऑसम व्ह्यू. जसा व्ह्यू माझ्या लाईफ मध्ये नाही बघितलाय. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी खूप कमी सनराईज बघितलेत माझ्या लाईफ मध्ये. सनसेट तर बघतोच आपण पण सनराईज एक वेगळीच वाईब आहे. आणि सगळे बिचारे मला सोडून फोटोज काढतात. गाईज मला एकटी सोडून लोक फोटो काढतात आहे. चला मग मी पण जाते जरासे फोटो काढायला आणि थंडी खूप आहे म्हणून मी जॅकेट पण नाही काढले. तर गाईज तिकडून आम्ही आता आलो आहे. आम्ही एक रूम बुक केली आहे त्याच्यामध्ये आम्ही सामान वगैरे ठेवलंय आमचं आणि आता आम्ही फायनली दर्शनाला चाललो आहे. त्याच्यानंतर येऊ आम्ही साडी वगैरे वेअर करू फिरू गल्ल्या वल्ल्या फिरू इकडच्या सखीवाले व्हिडिओज बनवू विभूती सोबत आणि खाऊ कचोरी खायला आलो गाईज. एवढ्याला कचोरी खाऊ गाईज आणि घरी निघू. गाईज तर फायनली आम्ही इकडे राहतोय बाय द वे आदित्य गेस्ट हाऊस मध्ये. अच्छा तो वाला दाखवायचं नाही त्याचे रेट्स जास्त होते म्हणून मग आम्ही स्वस्तवाल्यामध्ये आलो कारण की आम्हाला काहीच नाही फक्त चेंज करण्यासाठी आम्ही एवढे सगळे पैसे नाही गरीब आहे आम्ही लोक. भूके लोग. तर गाईज आता आम्ही ट्राय करतोय कचोरी आणि सो गाईज असं आम्हाला तर खूप ऐकायला आलंय इथे यायच्या पहिला की शेगावला गेले तर कचोरी खाऊनच या
तर आता आम्ही पहिला एक टेस्ट करतो कारण की आम्हाला आताच खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला आहे नाश्त्याबाबत. सो आता पहिला आम्ही एकच घेतो आहे तिघांमध्ये आणि जर ती चांगली असेल तर मग आम्ही घेऊ, ट्राय करू. शेगाव क्यों आई हो बहन? कचौरी खाने. शॉपिंग टाईम गाईज. आम्ही आलो आता मार्केटमध्ये. ये है प्रीटी लोकेशन और ये है प्रीटी वुमन. तर गाईज आम्ही झालेलो आहे रेडी आणि फायनली आम्ही साडी घातलेली आहे. अंगना में सैया स्विमिंग पूल बना भैया. तर गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या सेकंड नाही थर्ड लोकेशनवर, श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर. आणि मंदिर खूप छान आहे. मी आतमध्ये क्लिप्स दाखवेन. आम्ही 12 ज्योतिर्लिंग पण बघितली. आणि दमले नाही तुम्ही साडी वाडी घालून? नाही, आम्ही नवस फिरायला आलो. लग्नाच्या पहिला सगळे पाप फेडायचा. फेडत आहेत लग्नाच्या अगोदरचे. I am sorry, Babu. तर मित्रांनो मंदिरावरनं येऊन आम्ही लगेच झोपून गेलो आणि आता आम्ही आलो आहे नाश्ता पाणी करायला. खूप उपाशी फील होते कारण की काहीच चांगलं खायला नाही भेटत आहे आम्हाला काल परवापासून. दुपारी पण जेवण काय सकाळपासून काहीच चांगलं खायला नाही. सो आता आम्ही आलो आहे सगळे खायला आणि आमचा प्लॅन आहे आत्ताच निघायचा. पण मग ट्रेनमध्ये गर्दी असेल तर मग आम्ही अबॉर्ड पण करू शकतो मिशन. बघू आता कसं काय होतं आहे. सोये मरे हुए हम. तर काहीच आम्ही परत आलो आहे कचोरी खायला. क्या रेटिंग दोगे आप इसको? छान. सो गाईज फायनली आम्ही चेकआउट केलं आहे आणि आम्ही चाललो आहे. बघू आता ट्रेनमध्ये आम्हाला जागा भेटते की नाही गाईज. सो गाईज आम्ही निघालो आहे आता घरी आणि खूप मजा आली, खूप मस्ती पण केली. मला काही जास्त शूट करायला नाही भेटलं बिकॉज मी एन्जॉय करत होती मोमेंट आणि मी मध्ये विसरत होते की मी ब्लॉग शूट करते. पण खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता. या येड्यांसोबत येणं वर्थ होतं इथे. आणि नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू आम्ही. आता घरी कसं पोचतं आहे त्याच्यावर आहे. जर सक्सेसफुली मस्त आरामात घरी पोचलो तर नेक्स्ट ट्रिप पण असेल. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की ट्रेनमध्ये गर्दी असेल. ब्लॉग एंड करता येईल का नाही माहीत नाही. सो मी इथेच ब्लॉग एंड करते. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.